बाईट पर्यंत तुम्ही बोलला नाही बोलला तुम्ही नाही बोलले की दादा आम्ही मागे येतो निघून म्हणजे कुणी नेता असलं की आम्ही मागे निघून येतो दादा आणि नेहमीच आहे चौबेजी चौबेजी हे रोल कर रे नेहमीच म्हणजे काहीच नाही चौबेजी एक अडचण आहे इथे म्हणतात मी ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपले तुमच्या बंदोबस्तामुळे जे लोक पुढे येऊन देत नाही वास्तविक हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहेत तर त्यांना पुढे येऊन दिलं पाहिजे त्यांना थांबवलं नाही पाहिजे त्या दिवशी गृहमंत्र्यांनी सांगितलं तरी पण असं नाही यांना सरांना फोन केला तरी असंच परत अडचण आली देखतच चौघींनी सांगितलं एवढी काळजी घ्या देवेंद्र येऊ द्यात मी येऊ द्यात एकनाथराव येऊ द्यात जरी Z+ आम्हाला असली तरी यांना आम्हाला बोलायचं नाही बोलायचं तो आमचा नाही बोलले आम्ही मागे येतो लगेच त्यांना काही विचारायचं असतं तर तेवढं करून दादा पुण्यात काल बाईट घेतलं एवढं गर्दी तुमचं बाईट पण पुढल्या पोलिसांनी आम्हाला मागे नाही घेतलं इथं आम्हाला दिलं नाही काय काळजी घेतात आता काही नाही आता ह्या का मी जे काही होतं माडाच्या आपल्या पंतप्रधान आवास योजनेच्या बद्दल अतिशय विस्तृतपणे सगळं सांगितलेलं आहे तुम्ही ते ऐकलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त काय काल आता पंतप्रधानांनी पण खूप चांगला 15,000 घरांचा किल्ला देण्याचा कार्यक्रम तो झाला तो दिमागदार झाला चालू आहे तुम्ही काय करता प्रश्न विचारताना तिसरंच काहीतरी विचारत बसता मला त्याचं उत्तर द्यावंसं वाटत नाही मी कामाचा माणूस आहे हे तुम्ही अनेक वर्ष ओळखता त्याच्या पद्धतीने चाललंय काय नाही सगळं व्यवस्थित जे सांगितले ते झालेलं आहे पोलीस आयुक्तांच्या नावाने पत्र पण व्हायरल झाले थांबवलेलं आहे शेवटी जे आपल्या शहराच्या हिताचं असेल तेच करण्याचं काम आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून करू आपण काही कुणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही मागे पण तुम्ही बघितलं उलट माझ्याही जवळचा कधी कुठला तरी त्यांना असं नाही चालणार शहराचं हित कशात आहे तेच आपण पाहिलं पाहिजे 22 तारखेची सगळ्या देशामध्ये जय्यत तयारी झालेली आहे आम्ही सुट्टी पण काल जाहीर केलेली आहे राज्य सरकारने आणि सगळ्या इमारतींवर आपण लाइटिंग वगैरे सोडणार आहोत एक उत्साहाचं वातावरण आहे आणि मी आणि एकनाथराव पण उद्याच्याला संध्याकाळी निघालेलो दादा शहरातल्या प्रश्नांवरती पालिकेचे अधिकारी बोलायला तयार नाही पत्रकारांसोबत कुठले प्रश्न बाबा शहरात जे राडारोडा टाकला जातो नदी पात्रामध्ये किंवा सर्पोद्यानचा एवढा मोठा विषय 7 वर्ष झाले बंद आहे कुठलाही विषय असेल ऐका ना बाईट शहराच्या बद्दल कोणी दिला पाहिजे शेखर सिंग दिला पाहिजे त्याच्या आधी कसं होतं महापौर उपमहापौर स्थानिक कमिटी सभागृह नेता वगैरे वगैरे खूप जण असायचे आणि ते तुम्हाला माहिती त्या ठिकाणी द्यायचे आता तसं नाही तर तिथं बॉडी नाही खालच्या अधिकाऱ्यांनी दिलं तर खालच्या अधिकाऱ्यांना जर त्यांनी अधिकार दिला कुणी आयुक्तांनी किंवा तुम्ही ह्या विषयाच्या बद्दलचं स्टेटमेंट करा तर ते असतं परस्पर बोलला तरी त्याच्यावर ऍक्शन होईल त्याच्या संदर्भातले काही जर मी फार तर शेखर सिंग यांना सांगतो की शेखर सिंग अशा पद्धतीचे त्यांचे प्रश्न आहेत तुम्ही त्या बाबतीमध्ये आठवड्यातनं 15 दिवसातनं प्रेस घेऊन त्याची उत्तर द्या असं करूया दादा TDR घोटाळ्यापूर्वी ते माध्यमांसमोर येत होते पण त्यानंतर ते आलेच नाही आणि बोलतच नाही बरं आता बोलतील आता ते सगळे संपवलेले ओके